जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आभार उपकार मानतो की वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. पाऊस पाणी न पाहता तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि नक्कीच देव तुम्हाला याच्या मोबदल्यात विपुल असा आशीर्वाद देणार आहे. आपण देवाचे उपकार मानले पाहिजेत की देवाने आपल्याला वारंवार ही संधी दिलेली आहे. कारण की ज्या गोष्टी आज प्रत्येक व्यक्तीला माहीत पाहिजेत त्या प्रत्येक व्यक्तीला ती गोष्ट माहीत नाही. खूप लोकांना त्या गोष्टी माहीत नाहीत. तर आपण देवाचे आशीर्वादित असे लोक आहोत की आपल्याला हे सत्य जे आहे ते सत्य फार व्यवस्थितरित्या कळत आहे, समजत आहे. बरं, ठीक आहे. आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. कोणतं तत्व शिकत आहोत आपण? तत्वाचं नाव काय? स्वर्गीय पवित्र स्थानामध्ये येशू ख्रिस्ताची सेवा. आता येशू ख्रिस्ताची सेवा ह्या भूतलावरती खूप लोकांना माहित आहे. येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये लहान लेकरू, लहान बाळ म्हणून जन्माला आला. त्यानं ह्या जगामध्ये खूप चांगलं कार्य केलं. त्यानं बाप्तिस्मा घेतला. बाप्तिस्म्यानंतर त्यानं किती वर्ष सेवा केली? बाप्तिस्म्यानंतर त्यानं किती दिवस सेवा केली? जवळपास 3.5 वर्ष त्यांनी सेवा केली बाप्तिस्म्याच्या नंतर. बरं, ठीक आहे. त्यांच्या सेवेमधला तुम्हाला आवडलेली सेवा कोणती? सगळ्यांचं उत्तर वेगवेगळं असू शकेल. सर्वात तुम्हाला हृदयस्पर्शी सेवा येशू ख्रिस्ताची कोणती आवडली? ठीक आहे, सांगा. दाखले सांगितली ती सेवा सर्वात आवडली तुम्हाला? बरं, ठीक आहे. विचार करा बरं का, मी येणार आहे तुमच्याकडे. तर तुम्हाला ती सेवा आवडली ज्याच्यामध्ये त्यानं दाखले देऊन काय केलं? स्पष्टीकरण दिलं, बोध केला. बरं, आणखी कोणाला काय उत्तर तुम्हाला? निराशेमध्ये होते. बर, म्हणजे जे निराशेमध्ये आहेत त्यांना आशा देवाने दिली, येशू ख्रिस्ताने दिली, ती सेवा त्यांना अतिशय आवडलेली आहे. हा, फार चांगली सेवा त्यांनी लक्षात ठेवलेली आहे की देवानं त्यांना सांगितलं की बाबांनो, वेळ आहे तोपर्यंत माझ्याकडे फिरा, तुम्ही पाप सोडून पवित्रतेमध्ये या, तुम्ही माझी मदत घेऊन तुम्ही माझ्यासारखे व्हा. ही सेवा त्यांना खूप आवडली. दादा, तुम्हाला आवडलेली सेवा म्हणजे त्या सेवेनं तुमचं अंतःकरण स्पर्श झालं. बर, अगदी बरोबर. जिवंत. ठीक आहे. बर 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 त्यांना सांगायचं हे आहे की जसं लाजरला येशू ख्रिस्ताने मरण पावलेल्या स्थितीतून त्याचं पुनरुत्थान केलं, तसं येशू ख्रिस्ताचं देखील पुनरुत्थान झालं. एवढंच नाही तर त्यांनी जे लोक 12 वर्ष आजारी होते किंवा खूप वर्ष आजारी होते त्या लोकांना बरं केलं. ती गोष्ट त्यांना येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये भरपूर आवडली. एक सांगा ना उदाहरण. बर, जे जगाच्या दृष्टीने ज्ञानी नव्हते, त्या पदावर नव्हते, जे त्यांच्याकडे खूप धन दौलत अशी नव्हती, त्या लोकांना परमेश्वराने जवळ केलं. त्यांच्यासाठी मी आलो आहे, हे शब्द त्यांच्यासाठी काढले. मी रोगांसाठी आलेलो आहे, म्हणजे जे गरजू आहे त्यांच्यासाठी मी आलेलो आहे. आणि खरंच ही सेवा माझ्या हृदयस्पर्शी आहे. हृदयस्पर्शी सेवा त्यांच्यासाठी ही आहे की जे लोक टाकाऊ असे जगानं ठेवले होते, ठरवले होते, त्या लोकांचा कैवारी म्हणून येशू ख्रिस्त आला. येशू ख्रिस्त म्हटला की मी निरोगी लोकांसाठी नाही तर रोगी लोकांसाठी आलेलो आहे. बर, ठीक आहे.
हं, हं. हा तर ठीक आहे. मरी मगदलीचं जे पाप आहे व्याभिचारामध्ये ती पकडण्यात आली त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणाला की बाबा की मी तुझ्यावरती दोष लादत नाही, पण त्यानं हेही सांगितलं की इथून पुढं पाप करू नको. म्हणजे बघा किती चांगली आशा देवाने त्या ठिकाणी दिलेली आहे. आता तुम्हाला खूप लोकांना कळेल की ज्या आयुष्य तुम्ही जगत आहात किंवा तुम्ही जगलेला आहात त्या दृष्टिकोनातून तुम्ही ते उत्तर दिलेले आहेत. बरं ठीक आहे सिस्टर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अंकल. कोणती अशी सेवा येशू ख्रिस्ताची तुम्हाला सगळ्या सेवा पूर्ण सेवा येशू ख्रिस्ताची चांगलीच आहे त्यातली आवडलेली गोष्ट कोणती एक. हा काय उत्तर दिलं. हम्म. हा फक्त देवाला नमन कर. बर ठीक आहे. अरण्यामध्ये येशू ख्रिस्ताची परीक्षा करण्यात आली बरोबर. येशू ख्रिस्ताला सांगण्यात आलं की बाबा तू फक्त मला नमन कर हे सगळं तुझं. येशू ख्रिस्त म्हटला की बाबा मी तुला नमन करणार नाही कारण की लिहिलेलं आहे देवा वाचून कोणालाही नमन करायचं नाही. ते त्यांना फार आवडलं. मॅडम तुम्ही सांगितलं. हा सॉरी. बर बर त्यांना येशू ख्रिस्ताची नम्रता फार आवडली. देवांचा देव प्रभूंचा प्रभू राजांचा राजा तो येतो आपल्यासारखा होतो आणि तो काय करतो आपले पाय धुतो. ते फार त्यांना बरं वाटलं. बर आशिष विच which ministry of Christ did you like the most in entire life of Christ? Give me one incident. एक उदाहरण सांग. काय सांगितलं. हा बर ती सुवार्ता. बर काय करा पूर्ण जगाला जाऊन सुवार्ता सांगा आणि त्यांना पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा द्या. ठीक आहे ती सेवा. बर ताई कोणती सेवा तुम्हाला येशू ख्रिस्ताची सर्वात जास्त आवडली. ठीक आहे परत येतो तुमच्याकडं. बंधू तुम्ही सांगा. मीडिएटर वो हमारे लिए मतलब मुझे पता है कि मैं पापी हूँ तो मेरे लिए कोई मरेगा नहीं पर यीशु ख्रिस्त मेरे लिए मरे इसलिए मुझे मला एक वाक्यांचं आवडलं आत्ताच ते सांगतो. ते म्हटले की माझ्यासाठी कोण मरणार नाही. कोण मरेल माझ्यासाठी इतका पापी मी. म्हणजे त्यांचं काय माझं काय कोणाचं काय सगळ्यांचं एकच. माझ्यासाठी कोण मरण पावेल. पण येशू ख्रिस्त म्हटला की बाबा मी तुझ्यासाठी मरण पावतो तुझ्यासाठी मी मध्यस्थी करतो. हा फार महत्वाचा मुद्दा त्यांच्यासाठी त्यांना वाटला. सांगा सांगा. हम्म. बर ह्या ठिकाणी विश्वास जो आहे तो विश्वास येशू ख्रिस्तावरती ठेवल्यामुळं त्या व्यक्तीला त्याची दृष्टी परत मिळालेली आहे. ती घटना त्यांना खूप आवडलेली आहे. तर येशू ख्रिस्तानं अशा खूप काही सेवा केलेल्या आहेत. तर आज आपण विशेष करून स्वर्गीय राज्यामध्ये येशू ख्रिस्त जी सेवा करत आहे भूतलावरच्या सर्व सेवा तुम्ही सांगितल्या पण स्वर्गामध्ये देखील तो आता काय करत आहे सेवा करत आहे. त्या सेवेविषयी आज आपण शिकत आहोत किंवा या तत्वामध्ये आपण शिकणार आहोत. गुडघे टेकू प्रार्थना करू. महान सेनाधीश जिवंत परमेश्वर देवा आभार उपकार मानतो की आज आम्हाला ही सायंकाळ पाहायला मिळालेली आहे. हा अनुभव आम्हाला घडून येत आहे की आम्ही तुमच्या चरणी आहोत. आभार उपकार मानतो की तुम्ही सातत्याने आम्हाला मदत करत आहात. जरी आम्हाला वाटत असलं की आम्ही ह्या ठिकाणी प्रत्येक आठवडी येतो याचा मोबदला आम्हाला किती मिळेल काय मिळेल कधी मिळेल
आम्हाला माहित आहे की प्रत्येक कष्ट जे आम्ही घेत आहोत आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी, ते कष्ट कधीही निष्फळ राहणार नाही. तर त्याचा मोबदला आम्हाला योग्य ठिकाणी, योग्य वेळेस आणि योग्य मापात मिळणार आहे. म्हणून विनंती करत आहोत की जितके लोक ह्या ठिकाणी आलेले आहेत त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. जे लोक येऊ शकले नाहीत, काय कारणास्तव येऊ शकले नाहीत, निराशेमध्ये असतील, तुमच्यावरती रागवलेले असतील, किंवा त्रास संकटामध्ये सापडलेले असतील, किंवा इतर काही कारणास्तव ह्या ठिकाणी येऊ शकले नाहीत, विनंती करत आहोत की त्यांच्या अंतःकरणामध्ये पुन्हा एक वार तुमचं प्रेम जागृत करा. पुन्हा एक वार तुमचं सत्य त्यांच्या अंतःकरणाला भिडू दे, जेणेकरून त्यांच्यामध्ये पुन्हा एक वार ती ज्योत प्रज्वलित होईल, जेणेकरून ते ह्या ठिकाणी येतील आणि तुमचा आस्वाद घेतील. विनंती करत आहोत, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला लाभू दे. पापांची आणि चुकाची दैनंदिन कृपेने क्षमा करा आणि शुद्ध मनाने, शुद्ध अंतःकरणाने आम्ही सर्व वचन ग्रहण करावेत असं होऊ दे. नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. देवाने लोकांना सांगितलं की तुम्ही काय करा, पवित्र स्थान बांधा. तर पवित्र स्थान बांधायचं तर कशासाठी बांधायचं? देवानं काय सांगितलं, तुम्ही पवित्र स्थान माझ्यासाठी का बांधा? कारण की मी येऊन तुमच्यामध्ये निवास करावा, वस्ती करावी म्हणून. पण जर आपण मत्तेचा पहिला अध्याय वाचला तर त्या ठिकाणी दोन गोष्टी आहेत. मागच्या आठवड्यात आपण शिकलो, कृपा करून ज्या गोष्टी आपण शिकलेल्या आहोत कृपा करून विसरू नका. या गोष्टी आपण दैनंदिन जीवनामध्ये दररोज वापरत नाही, विसरण्याच्या शाश्वती जास्त आहेत. कृपा करून विसरू नका. मुद्दा नंबर 1, पापापासून मुक्तता. मुद्दा नंबर 2, देव आपल्या संती. येशू या शब्दाचा अर्थ काय? पापापासून तारणारा. इमॅन्युअल या शब्दाचा अर्थ काय? आम्हा बरोबर देव. मग पवित्र स्थान जे आहे ते पवित्र स्थान म्हणजे देव येऊन आपल्यामध्ये त्यानं वस्ती करावी. ते पवित्र स्थान मोशेला बांधायला सांगितलं. पण आपण हेही पाहिलं की ते पवित्र स्थान जे आहे ते आपलं शरीर देखील दर्शवतं. आपलं शरीर जे आहे ते पवित्र आत्म्याचं काय आहे? मंदिर आहे. तसं जर आहे तर मग ह्या मंदिरामध्ये पाप करून चालत नाही, जर आपल्याला ह्या मंदिरामध्ये देव पाहिजे. म्हणून पवित्र स्थानामध्ये दोन गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे, दोन गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. एक म्हणजे त्या पवित्र स्थानामध्ये देव आपल्याला पापापासून कसं दूर करतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाप याच्यापासून दूर केल्यानंतर देव आपल्यामध्ये येऊन कसा राहतो. ह्या दोन गोष्टी. ठीक आहे. तर कोणती लोक ते पवित्र स्थान बांधतील असा मागच्या आठवडीचा प्रश्न होता. कोणते लोक ते पवित्र स्थान बांधतील? जर मी तुम्हाला सांगितलं किंवा विनंती केली, कृपा करून तुम्ही मांसाहार भोजन तयार करून ह्या ठिकाणी घेऊन या, किती लोक घेऊन येतील? मांसाहार भोजन, मी सांगितलं तुम्हाला मांसाहार भोजन घेऊन या ठिकाणी या, किती लोक येतील? आपल्यासाठी जेवण आहे ते, बरं का? सगळ्या गोष्टीचा विचार करून व्यवस्थित उत्तर द्या. मी जर तुम्हाला म्हणालो की मांसाहार या ठिकाणी घेऊन या, आपण सगळेजण मांसाहार खाऊ, कोण लोक ते मांसाहार घेऊन येतील? बरोबर बरोबर का? ज्यांना आवडतं जेवण ते घेऊन येतील, ज्यांना आवडत नाही ते घेऊन येतील का? बोललेलं कळालं का मुद्दा काय या ठिकाणी? ज्या लोकांना आवड आहे की बाबा मला पापापासून मुक्त व्हायचं आहे, जेणेकरून देव माझ्यामध्ये येऊन वस्ती करू दे, तेच लोक काय करतील? पवित्र स्थान बांधतील. बाकीची लोक नाही. म्हणून देव या ठिकाणी म्हणत आहे, सांगत आहे की पवित्र स्थान बांधण्या पाठीमागचा हेतू हा की मला बघायचंय की किती लोकांना पापातून बाहेर पडायचंय. देव म्हणतो की मला बघायचंय की किती लोकांना पापातून बाहेर पडायचंय आणि किती लोकांची इच्छा आहे की मी येऊन त्यांच्यामध्ये काय करावी? वस्ती करा. ठीक आहे. तर मागच्या वेळेस आपण एज्रा याचा पहिला अध्याय आणि 6वं वचन वाचलं, बरोबर का? परत एकदा वाचूया एज्रा याचा पहिला अध्याय 6वं वचन.
एज्राचा पहिला अध्याय 6वं वचन. त्यांच्या आसपासच्या लोकांनी चांदीची पात्रे, हम्म. सोने, सामान सुमान, पशु व मौल्यवान वस्तू देऊन त्यात साठे केले. हम्म. याखेरीज लोकांनी जे स्वसंतोषाने दिले स्वसंतोषाने दिले. देवाचं वचन काय म्हणतं? स्वसंतोषाने दिले. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये स्वतःला इच्छा पाहिजे की देवा मला पापातून बाहेर पडायचंय, जेणेकरून मी आणि देव जर पापामुळे वेगळे झालेलो आहोत आम्हाला परत यायचंय. आठवतं का 2 आठवड्यापूर्वी की 3 आठवड्यापूर्वी आपण भांडणाचे नियम जे आहेत त्याच्याविषयी शिकलो. त्याच्यामध्ये आठवतं का मी एक मुद्दा म्हणजे आपण अभ्यास केला की मोठ्या आवाजात चिडून बोलायचं नाही. आठवतं का तो मुद्दा नियम? बर, त्याच्या पाठीमागे हेतू काय? मोठ्या आवाजात चिडून बोलायचं नाही. त्याच्या पाठीमागे हेतू काय होता? जो लांब असतो व्यक्ती त्याला हा, म्हणजे थोडक्यात त्या व्यक्तीला आपण म्हणत आहोत की बाबा तू माझ्या जवळचा नाही आहेस, तू लांबचा व्यक्ती आहेस, म्हणून मी तुझ्याशी मोठ्या आवाजात बोलत आहे. बर, आणखी काय? बर, ते केल्यानं काय होतं? काय दाखवतो तो व्यक्ती? मोठ्या आवाजाने चिडून बोलल्यानंतर तो व्यक्ती दुसऱ्यांना काय दाखवतो? ताकद. काय? हा, ताकद. बरं, आणखी काय? तो मनुष्य भांडणं सोडवण्यासाठी नाही, भांडणं वाढवण्यासाठी बोलतो. थोडक्यात म्हणजे त्याच्या मनामध्ये भांडणं सोडवायची आहेत असा विचार नसून भांडणं जास्त वाढतात असा त्या मनामध्ये विचार असतो. म्हणजे थोडक्यात काय की मुद्दाम तो करत नसेल कधी कधी, पण काय काय वेळेस ते मुद्दाम होतं, त्याच्याकडून होतं ते कधी कधी. बर, तर तसंच आज आपण ह्या ठिकाणी हे बघत आहोत की स्वखुशीने जे लोक पवित्र स्थान बांधतील त्यांना देव काय म्हणतो की बाबा खरंच तुम्ही काय करत आहात? पापापासून दूर बाहेर निघण्यासाठी तुम्ही काय करत आहात? प्रयत्नशील आहात. म्हणून देव काय करणार आहे? आशीर्वाद देणार आहे. आणखी काय वचन वाचूया. पहिले करंथीकरास पत्र याचा 9वा अध्याय. करंथीकरास पहिले पत्र याचा 9वा अध्याय 17 वचन. मी हे आपण होऊन केले तर एकच मला वेतन एक मिळेल. एक एक सर्वांना मिळालं का? करंथीकरास पत्र पहिले पत्र 9वा अध्याय आणि 17वं वचन. करंथीकरास पहिले पत्र याचा 9वा अध्याय 17 वचन मिळालं? बरं, ठीक आहे, वाचा. मी हे आपण होऊन केले तर मला वेतन मिळेल मी हे आपणहून केले तर मला वेतन मिळेल. आणि आपण होऊन केले नाही तर माझ्यावर कारभार सोपवला आहे. बर, जर आपणहून केलं नाही तर माझ्यावरती कारभार सोपवला आहे. म्हणजे थोडक्यात ह्या वचनातून काय कळतं? थोडक्यात असं ह्या ठिकाणी सांगायचं आहे ह्या वचनाद्वारे की आपण स्वखुशीनं, देव तर आहेच आपल्या मदतीला, पण स्वतः आपली इच्छा किती आहे. म्हणून ज्या ज्या गोष्टी पवित्र स्थानामध्ये आणल्या गेल्या त्या लोकांनी स्व इच्छेने स्वखुशीने आणल्या. कारण की का? अरे माझ्यासाठी, जसं बंधूंनी सांगितलं, माझ्यासाठी कोण मरण पावणार? मी इतका पापी आहे, मी इतका वाईट व्यक्ती आहे, माझ्यासाठी कोण प्राण देईल? पण मला कोणीतरी सापडलाय जो माझ्यासाठी काय देईल? म्हणून मी काय करेन? अरे मला कोणतरी सापडलाय ना, मला आशा मिळाली ना, मी त्या व्यक्तीसाठी सगळ्या गोष्टी करायला काय आता तयार आहे. ह्याला म्हणायचं स्वखुशीने. बर, ठीक आहे, जास्त वेळ नाही घेत. पहिले पेत्रेचा 5वा अध्याय 2रं वचन. आज जरा तब्येत व्यवस्थित नाही म्हणून मी जास्त घेणार नाही आज वेळ. पहिले पेत्रेचा 5वा अध्याय 2रं वचन. पहिले पेत्र 5वा अध्याय 2रं वचन. जे लोक स्वखुशीनं पवित्र स्थान बांधणार आहेत किंवा जे लोक पवित्र स्थान बांधणार आहेत त्यांचे गुणधर्म काय? कोणते गुणधर्म? त्यांचं चारित्र्य काय? त्यांचे चांगले गुण कोणते? ते त्या गोष्टी आपण शिकत आहोत. पहिले पेत्र 5वा अध्याय 2रं वचन. तुमच्यामधील देवाच्या कल्पाचे पालन करा. तुमच्यामधील देवाच्या कल्पाचे पालन करा. कळपाचे पालन करा. करावे लागते म्हणून नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे हा, संतोष आणि त्याची देखरेख करा.
संतोषाने त्याची देखरेख करा. जर तुम्ही एक शब्द जर वाचला असेल, जेवढी वचनं आपण मागच्या आठवडी आणि ह्या आठवडी वाचली, त्याच्यामध्ये काय शब्द वाचला तुम्ही? संतोषाने, स्वखुशीने, स्वमनाने. म्हणजे आठवतं का तुम्हाला, योहाण्याच्या 5व्या अध्यायामध्ये एक 38 वर्षाचा दुखणेकरी व्यक्ती त्या तलावाच्या बाजूला पडलेला आहे. त्या ठिकाणी तो दुखणेकरी खूप वर्ष त्या ठिकाणी आहे पाहून येशू ख्रिस्त त्याच्याकडे येतो आणि येशू ख्रिस्त त्याला एक प्रश्न विचारतो. काय आहे प्रश्न? तुला बरं व्हायची इच्छा आहे का? मग मला सांगा की हा प्रश्न का येशू ख्रिस्ताने विचारावा? कोणाची इच्छा नसते बरं व्हायची? मग येशू ख्रिस्ताने हा प्रश्न का विचारला की बाबा तुला बरं व्हायचं आहे का? तुम्ही तसा विचारत होता प्रश्न ज्यावेळेस तुम्ही दवाखान्यात जाता लोकांना भेटायला त्यावेळेस, की बाबा तुला बरं व्हायचं आहे का? मग असा प्रश्न का येशू ख्रिस्ताने विचारला? उत्तर दिलं होतं? परत सांगा. उत्तर मी मागं दिलं होतं की का येशू ख्रिस्ताने तो प्रश्न विचारला. विश्वास नाही की बाबा तुला बरं व्हायचं आहे का? का हा प्रश्न विचारायचा? तो बरं होण्यासाठीच त्या तलावाच्या तिथे गेला होता ना. तो त्या तलावाच्या बाजूला कठड्यावरती का झोपला होता, पडून होता? काय व्हायचं तिथं? हा, ते पाणी हलवलं जायचं तळ्यातलं आणि काय व्हायचं मग? सर्वप्रथम जो त्या तळावात उतरायचा किंवा पडायचा तो काय व्हायचा? बरा व्हायचा. बरोबर का? मग हा व्यक्ती तिथं कशासाठी गेला होता? बरं होण्यासाठीच गेला होता ना. मग येशू ख्रिस्ताने हा प्रश्न त्याला का विचारला? बाबा तुला खरंच बरं व्हायचंय का? माहित आहे ना तो प्रश्न विचारलाय तो का वाचायचं? बरं ठीक आहे. योहाण्याचा 5वा अध्याय, योहाण्याचा 5वा अध्याय. पाचवा अध्याय 5वं वचन. तेथे तेथे 28 वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता. हा, येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून पडून आता बराच काळ लोटला आहे. बराच काल लोटला आहे. तो उठून त्याला म्हटले, हा, तुला बरे होण्याची इच्छा आहे का? का हा प्रश्न? का हा प्रश्न? तो मनुष्य त्या ठिकाणी बरा होण्यास आणखी जास्त जाणून घेऊया. बरं पुढे पुढे वाचा. त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उकळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही. मी जातो ना जातो कोण दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. म्हणजे याचा अर्थ काय? तो मनुष्य जो आहे त्याची इच्छा आहे की बरं व्हायचं आहे का? पण देव या ठिकाणी, येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या व्यक्तीला म्हणत आहे की बाबा तुझी इच्छा आहे का बरं व्हायची? कधी आपण असा प्रश्न विचारतो माहित आहे का? ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला आपल्याला पाहायचं असतं की बाबा त्याची तळमळ काय, त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की बाबा खरंच तुला काय बरं व्हायचं आहे का? कल्पना करा की एक विद्यार्थी आहे ज्यानं 12वीची परीक्षा लिहिली आणि त्याला इंजिनियर व्हायचं आहे. उदाहरणार्थ इंजिनियर व्हायचं आहे आणि त्याला कमी मार्क पडले सीईटी साठी. सीईटी कोणतं? जीईई. बर ठीक आहे. त्या प्रवेश परीक्षामध्ये त्याला कमी मार्क मिळाले. मग आपण काय म्हणतो की बाबा ठीक आहे, आता ह्याला प्रोत्साहन पण द्यायचं आहे, पण बघूया की ह्याला खरंच इंजिनियर व्हायचं आहे का. मग आपण काय म्हणतो, बाबा तुला कमी मार्क पडले पण नक्की तुला इंजिनियरच व्हायचं का? मग तो जर म्हटला ना नाही कमी मार्क मिळाले तरी चालेल, पुढच्या वर्षी मी काय करीन, परत परीक्षा लिहीन, परत चांगल्या मार्काने पास होईन, पण मी काय होणार, इंजिनियरच. म्हणजे काय झालं थोडक्यात, तिथं त्या व्यक्तीची तळमळ जी आहे ती तळमळ दिसते आपल्याला. तसंच देव आज आपली परीक्षा करतो. देव आपली परीक्षा घेऊन बघतो की बाबा खरंच ह्या व्यक्तीला पापातून बाहेर पडण्याची तळमळ आहे का. जर तळमळ आहे ना, मग ह्या सर्व गोष्टी कर. फक्त तोंडाने बोलू नको माझ्यासाठी पवित्र स्थान बांध. तुझी तळमळ आहे ना की मी तुझ्या संती येऊन राहावं, मग पापातून बाहेर पडायची जर तळमळ असेल तर पवित्र स्थान बांध. असं पवित्र स्थान बांधायचं आहे, त्याच्यामध्ये तू हातभार लावला पाहिजे. याच्यावरून कळेल मला की बाबा खरंच तुला पवित्रता पाहिजे का, असं देवाला ह्या ठिकाणी सांगायचं आहे.
म्हणून पवित्र स्थान बांधणं एवढं सोपी गोष्ट नाही. तेच लोक पवित्र स्थान बांधतील ज्यांना पापापासून दुरावा पाहिजे आणि देवापासून जवळीक पाहिजे. ठीक आहे. शेवटचं वचन फिलिप्पिकरास पत्राचा 2 अध्याय 13 वचन. 1-2 वचन घेऊया. फिलिप्पिकरास पत्राचा 2 अध्याय आणि 13 वचन. कारण इच्छा करणे हम्म व कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्या संकल्पनासाठी साधून देणारा तो देव आहे. म्हणजे थोडक्यात काय, जर आपल्यामध्ये इच्छा नाही, परत एकदा वाचा सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. 13 वचन. कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्या संकल्पनासाठी हा. साधून देणारा तो देव आहे. म्हणजे आपल्यामध्ये इच्छा जरी नसली तर आपण म्हटलं पाहिजे की देवा पवित्रता चांगली आहे, पण देवा माझ्यामध्ये ती इच्छा येईना पवित्र होण्याची. मला पाप खूप आवडतं, मला ह्या पापातच राहायचं आहे. जसं तो दुखणेकरी 38 वर्षाचा होता, त्या व्यक्तीला विचारण्यात आलं की बाबा तुला याच्यातून बाहेर पडायचं का? त्यानं तळमळ दाखवली, पण माझ्यात तळमळ नाहीये. मला वाटतं की मी पापातच राहावं, मला पाप खूप आवडतं, पण मला माहित आहे की हे चुकीचं आहे. म्हणून हे वचन काय म्हणतं की जरी आपल्यामध्ये इच्छा नसेल की आपल्याला पापातून बाहेर पडायचंय, देव आपल्याजवळ आला पाहिजे, तरी देखील देवाला आहे तसं म्हणायचं, देवा हे बरोबर आहे, हे मला माहित आहे, पण माझ्यामध्ये ती इच्छा टाक. खूप वेळेस तुम्ही प्रार्थना केली असेल ना तुमच्या घरातल्या लोकांसाठी की त्यांना सकाळी किंवा संध्याकाळी देवाचा अभ्यासक्रम करत असताना त्या ठिकाणी यावं, प्रार्थनेमध्ये सहभाग घ्यावा किंवा बाप्तिस्मा घ्यावा, देवाच्या वचनाचा अभ्यास करावा. म्हणून तुम्ही काय करता? देवाला विनंती करता. काय विनंती करता? देवा कृपा करून त्याच्या अंतःकरणामध्ये काय कर, तुझ्याविषयीची गोडी निर्माण कर. त्या व्यक्तीला काय आवडत नसतं, त्या व्यक्तीला त्या ठिकाणी बसायला आवडत नाही, त्या ठिकाणी त्याला गाणी गायला आवडत नसतात, पण काही दिवसानंतर काही महिन्यानंतर तो व्यक्ती त्या ठिकाणी येऊन गाणी गायला सुरुवात करतो. कसं हे झालं? कसं झालं हे? 2 महिन्यापूर्वी त्याला आवड नव्हती किंवा तिला आवड नव्हती, आता आवड झाली. कशामुळे? बरं, प्रार्थनेमुळे काय झालं सांगा जरा. प्रार्थना त्यानं केली नाही, प्रार्थना कोणी दुसऱ्यानेच केली. त्याच्या आयुष्यामध्ये फरक कसं काय पडला ते सांगा मला. त्या व्यक्तीला पण इच्छा होती काय? बरं, म्हणजे काय केलं कार्य? बरोबर आहे उत्तर, पण नेमकं कार्य काय केलं? तिला अजिबात आवडत नाही, पण नंतर त्यांना आवड झाली निर्माण. हा 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 बर, ठीक आहे. बर, आणखी काय? विश्वास नव्हता त्याला नकोच होता देव. बोलवलं की नाही, काय तर काम सांगायचं, मित्रांनी बोलवलं, गेला बाहेर. हे प्रार्थना करत होती ती विश्वासाने करत होती की त्या वर्षाचं त्या माणसाचं परिवर्तन म्हणजे त्याचं अंतःकरण इकडे ओढवलं. बर, ठीक आहे, मान्य आहे, पण मला हे विचारायचं आहे, त्यांनी जसं सांगितलं पवित्र आत्म्यानं जो व्यक्ती देवाकडे नाही, देवाच्या विरोधात आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये काय केलं? म्हणजे काय नेमकं काय केलं? कार्य केलं, बरोबर आहे, काय केलं नेमकं? त्याला सांगत राहणार की जे तू करतो. पवित्र आत्मा काय करतो माहित आहे का? लहान लेकरासारखं पाठीमागं लागतो. बाबा ऐक 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 ऐक, या मार्गानं नाही त्या मार्गानं, त्या मार्गानं नाही ह्या मार्गानं, सातत्यानं पवित्र आत्मा त्या व्यक्तीला सांगत राहतो. आणि तुम्ही जेवढी प्रार्थना करता तेवढी संधी देव त्या लेकराला देत राहतो. पण जरा लक्ष द्या, जर त्या लेकरानं ठरवलंच आहे की बाबा मला त्या देवाशी काही घेणं देणंच नाही, तर मग पवित्र आत्म्याने किती कार्य करायचा प्रयत्न केला तर काय होत? कारण की का? पवित्र आत्मा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात जाऊन काही कार्य करत नाही. पवित्र आत्मा काय म्हणतो? बाबा मी तुला संधी देतो, तू 38 वर्षापासून दुखणेकरी आहेस ना, पापात आहेस ना, मी तुझ्याकडे आलेलो आहे, तुला बरं व्हायचं आहे का? मग तो व्यक्ती जर म्हटला की देवा मला बरं व्हायचंय, मला उठून चालायचंय, पण माझे हातपाय चालत नाहीत, देव म्हणतो त्याची काळजी करू नको, फक्त तुझी इच्छा सांग. ही संधी दिली मी तुला, इच्छा सांग. म्हणून खूप वेळेस तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना केली असेल तरुण लोकांसाठी,
सुरुवातीला ते काय बसत नाहीत, काय नाही. मग 6 महिने तसे उलटून जातात. 6 महिने उलटल्यानंतर आपल्याला वाटतं की हा व्यक्ती देवाकडे येईल का? मग अचानक एक दिवस तो व्यक्ती देवाच्या चरणी आलेला तुम्हाला दिसतो. का? कारण की पवित्र आत्मा त्याच्या अंतःकरणामध्ये फिलिपिकरास पत्र 2 अध्याय 13 वचनानुसार तो पवित्र आत्मा त्याच्यामध्ये इच्छाशक्ती निर्माण करतो. कशाची? बाबा देवाकडे येण्याची. तुम्हाला असे उदाहरण माहित आहेत का की जे लोक देवाच्या विरोधात होते पण नंतर ते देवाचे भक्त झाले? असे काय उदाहरण माहित आहेत का? कोण ना? डिसायपल. मला 2 नथानेल माहित आहेत म्हणून विचारलं. बरं ठीक आहे. बरं काय होता तो घटना? वो सोचने लगा कि नाजरत से कौन सब खराब लोग है। नाझरेत म्हणून चांगलं कोण येतं असं शिष्यांना म्हणायचं होतं. बरं पण येशू ख्रिस्त त्यातून आला. नाही, मला हे म्हणायचं की देवाच्या विरोधात होता पण देवाचा भक्त झाला नंतर. शाऊल शाऊलाचा पाऊल झाला. बर ठीक आहे. आणखी काय? आणखी कोण? नाही, देवाच्या वचनातून नाही, तुमचं उदाहरण स्वतःच कोणाचं तरी सांगा ज्या ठिकाणी देवाच्या विरोधात व्यक्ती होता पण तो नंतर देवाचा भक्त झाला. हा बर काय घटना आहे त्या ठिकाणी? देवाच्या विरोधात होते ते? बर जो माणूस होता की नाही हा त्याचं परिवर्तन झालं आणि तोच म्हणजे पश्चाताप करून देवाच्या सांगितलं तोच आता साक्षी दिली आणि तो म्हणजे बर स्वार्थिक म्हणून काम. सुवार्थिक म्हणून. बर फार छान फार छान. मला हे माहित नव्हतं. मी ऐकलं होतं पण परत एकदा बरं झालं तुम्ही सांगितलं. जो व्यक्ती देवाच्या विरोधात जाऊन लोकांचा छळ करायचा, देवाचा छळ करण्यासाठी लोकांचा छळ करायचा, त्याच व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये कायापालट झाला आणि तोच व्यक्ती ज्यानं प्राण घेतले आता तोच व्यक्ती प्राण देण्यासाठी तयार झालेला आहे. म्हणून म्हटलं की आपल्यामध्ये तशी इच्छा जरी नसली तरी फक्त देव म्हणतो की बाबा निर्णय फक्त घे, बस. तुला व्हायचं आहे का तेवढं मला सांग. तुझ्याकडे ताकद नाही, तुझ्याकडे पैसा नाही, तुझ्याकडे काही नाही, फक्त तू निर्णय घे बाबा मला पवित्र व्हायचं आहे, बाकीच्या गोष्टी मी तुला मदत करतो. म्हणून देव काय करतो ह्या ठिकाणी की देव म्हणतो की मी तुला मदत करायला काय आहे? तयार आहे. आता जरा लक्ष द्या. दुसरा प्रश्न आता उलट विचार करायचा. किती लोक तुम्हाला असे दिसत आहेत जे स्वतःला भक्त म्हणून म्हणतायत पण देवाच्या विरोधात आहेत? आता उलटा विचार करूया. देवाच्या भक्तीमध्ये येतात, बसतात, उठतात, गाणी गातात, वचन सांगतात, वचन ऐकतात, पण देवाच्या विरुद्धच कार्य करतात. आता उलटा विचार करायचा. बायबल मधून पहिले नाव कोणाचं घेऊ नका जर माहित असेल तर, पण उदाहरण सांगा. हा काय करायचे ते? वो मिनिस्ट्री करते बहुत बड़े टीचर है। और मैं बैकग्राउंड में जाके देखा उनके साथ बैठा और प्रैक्टिकली देखा वो नहीं करते. म्हणजे बरं ठीक आहे, दाखवतात भक्त आहेत पण देवाच्या विरुद्ध कार्य करतात. बरं बायबल मधून कोणतं उदाहरण आहे का? देव विरूप म्हणून दाखवायचे पण देवाच्या विरुद्धच कार्य करायचं. बर काय यहूदाने केलं? यहूदा इस्कारियोतचं उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे. सांगा मला. पहिलं उदाहरण काय होतं? देवाच्या विरोधात काम करायचे, नंतर कायापालट झाला, भक्त झाले देवाचे. पण इथं काय? देवाचे भक्त दाखवतात, देवाचे भक्त आहे म्हणून दाखवतात पण देवाच्या विरोधातच कार्य करतात. बर यहूदा इस्कारियोत काय कशाचं काय ठिकाण काय वाईट झालं? त्याचं काय केलं वाईट त्यानं? हा येशूला धरून दिलं. म्हणजे थोडक्यात काय की का धरून दिलं येशू ख्रिस्ताला? काय वाईट केलं येशू ख्रिस्ताने यहूदा इस्कारियोतचं? सांगा जा. पैशाचा लोभ. मला तर काही ते वचनामध्ये आठवत नाही की येशू ख्रिस्तानं यहूदा इस्कारियोतला काहीतरी वाईट केलं त्याचं आयुष्यामध्ये. काहीच नाही.
तिथं पैशाचा लोभ, बाकीच्या गोष्टीचा लोभ, आणि म्हणून त्यानं काय केलं, येशू ख्रिस्ताला विकलेला आहे. बर, आणखी कोण? ख्रिस्ताचे बाकी जे शिष्य होते हम्म, ते प्रभूजी म्हणून प्रभूच्या मागे ते त्यावेळेस ख्रिस्त त्यांना म्हणाले की तुम्ही माझ्या मागे या. तर ते ख्रिस्ताच्या मागे कुठल्याही स्वार्थाशिवाय ते आले होते. पण यहुदी इस्रायल जो होता तो त्याने स्वतःचा स्वार्थ बघितला होता त्या ठिकाणी. बर, तो ख्रिस्ताच्या मागे यासाठी आला होता की ख्रिस्त स्वतःच राज्य स्थापन करेल आणि त्यावेळेस त्याला त्या सत्तेमध्ये चांगल्या पदाचा असा हुद्द्यावर तो असेल बर, असं पण आहे. बर. आणखी कुठं तुम्हाला वाटतं की त्या ठिकाणी देवाचा भक्त म्हणून तो व्यक्ती लोकांना दाखवतो, पण देवाच्या विरोधात कार्य करतो? नाही तर तुमच्या दैनंदिन जीवनातलं उदाहरण सांगा. आठवा उदाहरण मी तुम्हाला बायबल मधून एक उदाहरण सांगतो. लुसिफर. आपण काय शिकलो पवित्र स्थानामध्ये? परमपवित्र स्थानामध्ये तो काय आहे? कोश आहे. त्या कोशाच्या दोन्ही बाजूला कोण आहेत? करूब आहेत. ठीक आहे, त्यातला एक करूब कोण? एक करूब कोण? लुसिफर. म्हणजे थोडक्यात काय, तो एक देवाचा स्वर्गदूत, जो देवाच्या फार जवळचा. मग आता जरा लक्ष द्या, ज्यावेळेस सिंहासनावरती देव बसायचा, पिता पुत्र ज्यावेळेस सिंहासनावरती बसायचे, त्यावेळेस सगळे देवदूत येऊन स्वर्गाच्या राज्यामध्ये त्यांना नमन करायचे. मग त्या ठिकाणी आणखी कोण नमन करायचं देवाला? लुसिफर पण नमन करायचा देवाला. पण जरी तो नमन करत असला तरी देखील तो काय करायचा? देवाच्या विरुद्ध बंड करायचा. म्हणजे सगळ्या स्वर्गाला दाखवायचा की मी देवाचा भक्त आहे, पण देवाच्या विरुद्धात कार्य करायचा. अशा प्रकारचे लोक पवित्र स्थान बांधू शकत नाहीत. अशी लोक तुम्हाला पवित्र स्थान बांधताना दिसतील, पण ते पवित्र स्थान बांधत नाहीत, ते फक्त अडथळा निर्माण करायचा प्रयत्न करतात. म्हणून देवाचं वचन म्हणतं की पवित्र स्थान बांधणारे लोक फक्त बाहेरील कृत्य देवाच्या संती आहेत असं न दाखवता अंतकरणातून ते देवाच्या संती असतात. मोठे अगदी देवाबरोबर होता, तो देवाशी बोलायचा, पण शेवटी त्यांनी ते काठी आपटली. म्हणजे ते त्याला पण एक उदाहरण म्हणता येईल का? कारण ते नाही, ते एका क्षणासाठी देवापासून दूर गेला मोशे, पण असं नव्हतं की तो देवाचा भक्त आहे म्हणून दाखवत होता पण देवाच्या विरुद्ध कार्य करत होता. असं नव्हतं मोशे. माफी बी म्हणली. नाही, माफी मागितली पापासाठी. लुसिफर म्हणे, नाही, तेच म्हटलं ना, सांगायचा मुद्दा ह्या ठिकाणी असा आहे की लोक देवाचे लोक जे आहेत ते देवाच्या समोर नमन करतात, पण त्याचं अंतकरण नमन करत नाही. आपण देवासमोर गुडघे टेकतो, पण आपलं अंतकरण देवासमोर गुडघे टेकत नाही. हा मुद्दा आहे या ठिकाणी. म्हणून पवित्र स्थान ज्यावेळेस आपण याचा विचार करतो त्यावेळेस एक मुद्दा लक्षात ठेवायचा, आपल्या अंतकरणातून आपल्याला ती तळमळ आहे का की बाबा मला देवा पापापासून बाहेर यायचं आहे आणि देव माझ्यामध्ये येऊन त्यानं वस्ती करणं गरजेचं आहे. बर, साऊल राजा दाविदाला मारण्याचा नेहमी कट करत होता. बर. हा, शाऊल राजा दावीद कुठं आहे, काय करतो याची विचारपूस करायचा. कोणाकडे विचारपूस करायचा? दरबारामधल्या लोकांना, किंवा योनाथन त्याला विचारायचा की बाबा दावीद कुठं आहे, हे कुठं आहे, आज आला नाही. पण त्याच्या पाठीमागे हेतू काय असायचा? दाविदाला मारून टाकायचा हा हेतू असायचा. म्हणून काय काय लोक चांगली गोष्ट करतायत असं दाखवतात, पण त्याच्याच विरुद्ध कार्य करत असतात. त्या लोकांविषयी देव म्हणतो की ते लोक पवित्र स्थान बांधणार नाहीत. आता महत्वाचा मुद्दा, जे लोक आज्ञा पालन करतात पण अंतकरणातून करत नाहीत, त्याला आज्ञापालन म्हणतात का? जे लोक आज्ञापालन करतात पण अंतकरणातून करत नाहीत, त्याला आज्ञापालन म्हणतात का? नाही म्हणत. उदाहरण काय आहे का कोणाचं? श्रीमंत मनुष्य
त्याला विचारण्यात आलं की बाबा तू काय कर. तो म्हटला की मला सार्वकालिक जीवन पाहिजे. देव काय म्हणाला की आज्ञा पाळ. तो म्हटला कोणत्या आज्ञा. देवानं सांगितल्या त्या आज्ञा. मग तो म्हटला की मी ह्या आज्ञा लहानपणापासून पाळत आलेलो आहे. मग देव म्हणाला की पाळत आलेला आहेस तर बघूया कशा पाळलेल्या आहेस. ज्या गोष्टी तुझ्या आहेत त्या गरिबांना दे आणि माझ्या पाठीमागे ये. म्हणजे देवावरती प्रेम किती आहे तेही कळेल, लोकांवरती प्रेम किती आहे हेही कळेल. मग मला प्रश्न आहे तुम्हाला की त्यानं सर्व ज्या गोष्टी आहेत त्या लोकांना देऊन त्यानं देवाचं अनुकरण का केलं नाही. तो निराश होऊन निघून का गेला. म्हणजे थोडक्यात काय त्याचं प्रेम देवावरती कमी, धन संपत्तीवरती जास्त. धन संपत्तीवरती जास्त प्रेम, लोकांवरती कमी प्रेम होतं, म्हणून तो निराश झाला आणि निघून गेला. मग प्रश्न आहे की त्यानं 10 आज्ञा कशा पाळल्या. कारण की 10 आज्ञा काय सांगतात. पहिल्या 4 आज्ञा देवावरती प्रेम, बाकीच्या 6 आज्ञा किंवा 5 आज्ञा काय सांगतात मनुष्यावरती प्रेम. मग प्रेमच नाही तर मग आज्ञापालन कसं काय झालं त्याच्याकडून. म्हणजे जरा लक्ष घ्या, लक्ष द्या. देवावर जरी प्रेम नसलं तरी देखील मनुष्य आज्ञापालन करू शकतो, स्वतःच्या ताकदीवरती थोड्याफार प्रमाणामध्ये दाखवू शकतो. हे फार महत्वाचा शब्द, दाखवू शकतो की तो काय करतो आज्ञापालन करत आहे असं दाखवू शकतो. आता त्यानं शाबात पाळला असेल, त्यानं मूर्तीपूजा केली नसेल, मग त्यानं नाव देवाचं व्यर्थ घेतलं नसेल, त्यानं त्याच्या देवाच्या अखेरीस त्यानं दुसऱ्या देवाला मान्य केलं नसेल, मग एवढं सगळं असताना देवाच्या पाठीमाग काय नाही गेला. त्यानं आईवडिलांचा मान राखला असेल, व्याभिचार करायची काय गरज नाही, श्रीमंत होता तो, मग खून केला नसेल, चोरी केली नसेल, खोटी साक्ष दिली नसेल, अभिलाषा बाळगली नसेल, या सर्व आज्ञा त्यानं पाळल्या, मग लोकांना त्यानं मदत का नाही केली. म्हणजे गोरगरिबामध्ये ती श्रीमंती का नाही वाटली. म्हणजे थोडक्यात काय की ह्या आज्ञा पालन केल्या त्यानं, पण स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या ताकदीवरती, अंतकरणामध्ये ते प्रेम नव्हतं. आता उदाहरण सांगतो. किती जण आपण शाळेवरती वेळेवरती गेलो याच्यासाठी की आपल्याला मार मिळू नये, याच्यासाठी नाही की आपल्याला शाळा आवडते. आपण शाळेला वेळेवरती जायचो. किती वाजता जायचो. 8ला. 8ला का 8ला जायचो. आवडायचं का आपल्याला शाळेला जायला. कळालं का मी काय म्हणतोय ते कळालं का. तिथंही नियम पाळला गेला की बाबा वेळेवरती शाळेला यायचं, ठीक आहे वेळेवर, पण अंतकरणातून आलं नाही ना ते. मग तो नियम पाळला का आपण नाही पाळला. जरी शाळेला वेळेवरती गेलो तरी ते नियम आपण मोडलेला आहे. जगाच्या दृष्टिकोनातून काय आपण नियम पाळत आहोत, पण अंतकरणातून ते आलेले नाही. हा मुद्दा मला सांगायचा. म्हणून देवाचं वचन काय म्हणतं की खूप लोक म्हणतील प्रभू प्रभू तुझ्या नावामध्ये आम्ही काय केलं, कार्य केलं, तुझ्या नावामध्ये आम्ही दुष्ट आत्मे काढून टाकले, तुझ्या नावामध्ये भविष्यवाणी केली, आणि येशू ख्रिस्त म्हणतो की मला तुमची ओळख नाही. असं कसं. लगेच स्मरण पावले. नाही ते कुठं असतील तर देव न्याय निवाडा करेल, पण देवाचं वचन आपल्याला हे सांगतं की आपण नियम पाळले म्हणून आपण धार्मिक आहोत असं नाही. नियम ते अंतकरणातून आले पाहिजेत, ते नियम आवडले पाहिजेत, आवडीनं त्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत, मग देव काय करतो त्या गोष्टीचा स्वीकार करतो. मला जर कुणीतरी किंवा तुम्हाला जर कुणीतरी सांगितलं की नाही तुम्ही संदेश द्यायचा, आणि तुम्ही रडत गडत त्या ठिकाणी आला, आता संदेश द्यायचा, दिला संदेश, देव त्या संदेशाचा स्वीकार करेल का. का नाही करणार. एक वचन आहे, संतोषाने देणारा देवाला आवडतो. कुठलं आहे वचन ते सांगा, आपण थांबू. संतोषाने देणारा देवाला आवडतो.
जवळचं उत्तर सांगा. जुना करार की नवा करार? नवा करार. बर ठीक आहे. हा, संतोषाने देणारा देवाला आवडतो. कोणाचं पत्र आहे? कोणाच्या पत्रामध्ये ते शब्द आहेत? गॉड लव्स अ चेअरफुल गिव्हर. सांगा कुठं आहे वचनामध्ये? गॉड लव्हथ अ चेअरफुल गिव्हर. गिव्हथ अ चेअरफुल गिव्हर. दुसरे करंथीकारास. 9:7. बरोबर का? वाचा. करंथीकारास पत्र, दुसरे पत्र, याचा 9वा अध्याय 7वं वचन. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. मनात आहे का इच्छा दशांश अर्पण द्यायची, देवाला दान देण्याची आपल्यामध्ये इच्छा आहे का? आवडतं का ते बघा. बर पुढे. दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये. हा, म्हणजे नियमाचं पालन करायचंय म्हणून करू नका. बर पुढे. कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. हा, संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. म्हणजे मला दशांश द्यायचा आहे, 10वा भाग द्यायचा आहे म्हणून मी देतोय, हे देवाला आवडत नाही. मला गीत गायला सांगितलेत म्हणून मी गीत गात आहे, हे देवाला आवडत नाही. मला कोणीतरी संदेश द्यायला सांगितलं म्हणून मी संदेश देतो, हे देवाला आवडत नाही. देव म्हणतो बाबा तुझी इच्छा आहे. म्हणून देव म्हणतो की त्याच गोष्टीचा देव स्वीकार करतो ज्या गोष्टी तुम्ही स्वखुशीने अंतकरणातून तुमच्या इच्छानुसार करता, त्या गोष्टीचा स्वीकार देव करतो. आता मला सांगा, तुम्ही ती घटना बायबलमध्ये वाचलेली आहे, ज्या ठिकाणी खूप लोक अर्पण घेऊन येतात आणि मोठमोठे अर्पण ते दान अर्पणामध्ये टाकतात आणि तिथे एक महिला असते, ते काय करते, फक्त दोन टोल्या त्या ठिकाणी टाकते. तिचं जे अर्पण आहे ते सर्वश्रेष्ठ का? कारण तिच्याजवळ जे होतं नव्हतं ते सगळं तिने. आणखी काय? अंतकरणातून टाकलेलं आहे. म्हणून कोणत्या अर्पणाचा देव स्वीकार करेल? जे अंतकरणातून आलेलं आहे. जर बाकीच्या लोकांनी जेवढं अर्पण आणलं होतं ते अंतकरणातून दिलं असतं तर देवानं नक्कीच स्वीकार केला असता. म्हणून तुमच्या अर्पणाचा स्वीकार देवाने करायचा का नाही करायचा हे तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही जर स्वखुशीनं त्या गोष्टी देत असाल, तुम्ही अर्पण का द्यावेत सांगा मला जरा. दान अर्पण तुम्ही का द्यावं देवाला? का देता तुम्ही दान अर्पण? जर देत असाल तर का देता तुम्ही दान अर्पण भांडारामध्ये? बर, ते उपकार स्तुतीचं अर्पण झालं की बाबा देवानं काहीतरी चांगलं झालं आपल्या आयुष्यामध्ये, आपण देवाला दिलं. पण आणखी काय कारण असतं? तुम्ही सांगितलं की काय गोरगरिबांना पण काय? गोरगरिबांना काय? त्याच्यातून जे आहे ते त्यांना मिळत नाही. हा, मग त्याचं कदाचित एखाद्या मुलाचं शिक्षण म्हणा. बर ठीक आहे, शिक्षण असेल किंवा सुवार्ता सांगण्यासाठी, सुवार्तिकांसाठी त्यातून पैसे वगैरे वगैरे. पण हे महत्वाचा मुद्दा, तुम्हाला ते आवडतं का? हा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला त्याची आवड आहे का? की बाबा हे पैसे मी दिलेले आहेत, याच्यामुळं हे सुवार्तिक हे पैशाचा वापर करल आणि सुवार्ता जी आहे ती लोकांना सांगेल, ह्याच्यासाठी मला खूप आवडतं म्हणून हे अर्पण मी देत आहे. आवड पाहिजे. नाहीतर खूप मी लोक बघितलेत बायबल घेऊन बसतात असं, 1 तास झालं तर एकच अध्याय, 2 तास झाली तर तिथंच. मी आठवतं मला, मी ज्यावेळेस दक्षिण भारतामध्ये कॉलेजमध्ये शिकत होतो, तर वर्गामध्ये एक मित्र होता आणि आम्ही अनाटमीचा अभ्यास करत होतो बीडी चौराशा.
अनाटमीचा अभ्यास करत होतो आणि तो एकाच पानावरती 3 तास झाले एकच पान वाचायला लागला, एकच पान वाचायला लागला. बाकीच्याने सांगितलं, अरे आता तर पान उलट. म्हणजे काय, त्यानं पान न उलटता तो बघत होता, पण त्याचं लक्ष अजिबात पुस्तकात नव्हतं, त्याचं लक्ष अजिबात शिक्षणाकडे नव्हतं, त्याचं लक्ष कुठंतरी वेगळीकडेच. म्हणजे थोडक्यात काय, तो वाचतोय पण त्याला काहीच त्याचं जोडता येत नाही त्याला स्वतःला. म्हणून पवित्र शास्त्र उघडून आपलं लक्ष कुठंतरी दुसरीकडेच विचलित करणं किंवा वाचायचं म्हणून वाचणं, त्यानं काही फायदा होत नाही. माहित आहे का? पवित्र शास्त्र उघडून ठीक आहे वाचायला पाहिजे म्हणून वाचलं ना, त्यानं जास्त काही फायदा होत नाही. देव म्हणतो की बाबा आवडीनं वाच, एक अध्याय जरी वाचला असता त्याच्यामध्ये मी तुला सर्व काही शिकू शकतो. म्हणून देव काय करतो, देव म्हणतो तुम्ही माझ्यासाठी पवित्र स्थान बांध. देव बांधू शकला असता ना हो? देवाला पवित्र स्थान बांधणं अवघड आहे का? नाही, एकदम सोपं आहे. पण देव म्हणतो काय की नाही, माझी इच्छा आहे की तुम्ही पवित्र स्थान बांधावं. का देव लोकांना सांगतो? कारण की देवाला बघायचं आहे की किती लोकांच्या मनामध्ये ती इच्छा आहे पवित्र आयुष्य जगण्याची आणि देवाला बोलवण्याची. म्हणून एखादी गोष्ट करायला सांगितली म्हणून करायची नाही, देव त्या गोष्टीचा स्वीकार करत नाही, देवाला ते आवडत नाही. जे काय तुम्ही कराल, देवाच्या वचनाचा अभ्यास करत असाल, सकाळी उठून प्रार्थना करत असाल, हे तुम्ही दररोज करतोय म्हणून दिनचर्या ठेवू नका, त्याचा फायदा होणार नाही. देवाची इच्छा आहे की आपण आवडीनं देवाकडे गेलं पाहिजे. सर्व गोष्टी ज्या आपण करतो त्या अंतःकरणातून स्वखुशीनं स्वतःच्या इच्छानुसार झाल्या पाहिजेत, म्हणजे स्वतःच्या इच्छा बाळगली पाहिजे. मग देव त्याच्यामध्ये आपल्याला आशीर्वाद देतो. म्हणून देव म्हणतो की संतोषाने देणारा देवाला आवडतो किंवा देवाला प्रिय आहे. तर पवित्र स्थान जर तुम्हाला आणि मला बांधायचंय, तर देव आज तुम्हाला आणि मला तोच प्रश्न विचारत आहे, जो प्रश्न त्यानं त्या 38 वर्षाच्या दुखणेकराला विचारलं, तुम्हाला पवित्र स्थान बांधायचं आहे का? आपण काय म्हणू, हा मी ख्रिस्ती आहे, मला पवित्र स्थान बांधलंच पाहिजे म्हणून बांधायचं नाही. तुला आवड आहे का बांधायची? एक व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला विचारलं की आमची इच्छा आहे की तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्यासाठी करावं आणि ह्या भाषेमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं आमच्यासाठी, ही आमची इच्छा आहे. तुम्ही कृपा करून सांगा की कधी तुम्हाला वेळ आहे. त्या व्यक्तीनं 2-4 दिवसानं सांगितलं की मी नाही करू शकणार. तर ह्या व्यक्तीने विचारलं काय कारण आहे, जरा सांगा कृपा करून, जर असेल काय कारण तर आम्ही मदत करतो त्याच्यामध्ये. नाही मला नाही करायचं, नाही जमणार, मी नाही करू शकणार. मग शेवटी या व्यक्तीनं एकच प्रश्न विचारला, तुम्हाला ते करायची इच्छा नाही का? मग या व्यक्तीने काय उत्तर दिलं असेल? काय उत्तर दिलं असेल या व्यक्तीने? तो व्यक्ती कायच बोलला नाही, कारण की ह्या व्यक्तीला पण माहित होतं की त्याला हिंदी येतं, त्याला त्या भाषा येतात, रेकॉर्डिंग करू शकतो. पण ह्या व्यक्तीचीच इच्छा नव्हती की ते रेकॉर्डिंग करावं, म्हणून तो काही बोललाच नाही. म्हणून ज्या गोष्टी तुम्ही करत आहात, हात जोडून विनंती करतो, ज्या गोष्टी तुम्ही करत आहात देवाच्या नावामध्ये करत आहात, त्या गोष्टी तुम्ही अंतःकरणातून करता का त्या पहा. कारण की देवाचं वचन म्हणतं की देव बाहेरील कृत्य, बाहेरील रूप पाहत नाही, तर अंतःकरणाची पडताळणी करतो. जर तुम्ही अंतःकरणामध्ये पापापासून परावृत्त होण्याची इच्छा तुमच्यामध्ये असेल, देवाला स्वीकारण्याची इच्छा असेल, तर तुम्ही आणि मी हे पवित्र स्थान आपण नक्कीच बांधू, जेणेकरून पापापासून आपण वेगळे होऊ आणि येशू ख्रिस्त येईल आणि आपल्यामध्ये वस्ती करेल. आपण या ठिकाणी थांबूया. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देवो.